नमस्कार मित्र, मे महिन्यात गावी आल्यावर काजू भाजून खाणे हा माझ्या आवडत्या उद्योगांपैकी एक उद्योग असतो। त्यासाठी बाबा आणि मी आमच्या शेतातील काजूच्या बागेत आलो आहोत। तर अशी ही आमची काजूची छोटीशी बाग। तशा भाजण्यासाठी काजू बरोबर आणल्या असल्या तरी झाडावर काही काजू मिळतील का या आशेने मी बागेतून फिरतोय, पण मला झाडावर आज एकही काजू दिसत नाही आहे। कारणही तसंच आहे, कारण की आता काजूचा सीझन संपत आला आहे आणि यावर्षी काजूचा लागही फार कमी आहे। पण एक तरी काजू मिळेलच या आशेने मी झाडांभोवती फिरतोय। माझं नाव संदीप आणि आपण आज भाजणार आहोत काजू। संध्याकाळच्या संध्याकिरणात न्हाऊन निघालेली ही काजूची झाडे। काजू तसं तर सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो। काजूची बी भाजल्यास त्याच्या वासात आणि स्वादात वाढ होते। याखेरीज ते खारवून किंवा तळूनही खातात। तर फायनली मला एक काजूची बी सापडली आहे। ती मी पटकन उचलली। अगदी झाडावर नाही, पण पिकून जमिनीवर पडलेली काजू सापडली। आता त्याचा बोंडू मी खाण्याचा प्रयत्न केला, पण तो इतका तुरट होता की त्याला अक्षरशः मी पिळून फेकून दिला। तिकडे बाबांनी काजू भाजण्यासाठी आजूबाजूला पडलेल्या काटक्या पालापाचोळा गोळा करून त्याची शेकोटी बनवली होती। आता यामध्ये एकदम सर्व काजू बिया न टाकता अगदी 4 ते 5 बिया टाकलेल्या आहेत, कारण काजूंमध्ये एक तेलकटपणा असतो। त्याचा धूर मोठ्या प्रमाणात होतो व त्या पेटही पटकन घेतात। त्यामुळे काय होतं की काजू भाजताना सावधानपणे अगदी थोड्या थोड्या बिया टाकून त्या भाजून घ्याव्यात। त्या भाजल्यानंतर दुसऱ्या बिया टाकाव्यात, यामुळे बिया जळणार नाहीत, नाहीतर जळून खाक होण्याचा धोका अधिक असतो। या आगीत काजू भाजताना होणारे स्फोटक आवाज पाहून मी आपला 4 हात लांबूनच चित्रीकरण करू लागलो, कारण मोबाईल सलामत तो व्हिडिओ 50 असं कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे। काजूचा वापर वेगवेगळी मिठाई तयार करण्यासाठी व सजवण्यासाठी केला जातो। जगप्रसिद्ध काजू कतली याची चव तर आपण चाखलीच असेल, पण गावी गेल्यावर आईने केलेल्या ओल्या काजूंची भाजी खाणे म्हणजे अक्षरशः सोहळाच असतो। आता शेकोटीने चांगलाच पेट घेतलेला आहे आणि त्या धगधगत्या आगीत एखाद्या गॅस सिलेंडरप्रमाणे स्फोट होणाऱ्या काळ्या कुट्ट बिया अगदी जया अंगी मोठेपण ते यातना कठीण अशाच म्हणत असाव्यात असं मला वाटत होतं। आता भाजलेल्या काजूंना दगडावर अलगदपणे ठेचून काढून त्यातून न तोडता अख्खा गरा बाहेर काढणे म्हणजे कोळशाच्या खाणीतून कोहिनूर हिराच काढल्याप्रमाणे वाटते। आणि त्याच माखलेल्या काळ्या हाताने खमंग असे काजूगर खाण्यात जी मजा असते ती 5 स्टार हॉटेलात कधीही येणार नाही। तर आज इथेच थांबतो, पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह। धन्यवाद।